बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये कोणती मेथड बघितली होती? जॅकोबियन मेथड बघितली. ठीक आहे, गॉस इल्युमिनेशन आणि जॅकोबियन सेमच आहे, फक्त त्याच्यामध्ये जे आपण इनिशियल कन्सिडर करतो त्याच्यावरती डिपेंड. ठीक आहे, आपण ते लास्ट याच्यात बघितलं. आता आपल्याला बघायची लास्ट मेथड आहे न्यूमेरिकल मेथडमधली बक्स-साली मेथड. तर ही जी मेथड ही स्क्वेअर रूट फाइंड आउट करायसाठी यूज केली जाते. आता ही मेथड बघा, ही इंडियामध्येच डेव्हलप झालेली मेथड आहे स्क्वेअर रूट फाइंड आउट करायसाठी. स्क्वेअर रूट म्हणजे काय की वर्गमूळ, किंवा सपोज आता 100 आहे, मग 100 जर आपण स्क्वेअर रूटमध्ये घेतलं तर त्याचं स्क्वेअर रूट किती येतं, म्हणजे काय 100 जर आपण स्क्वेअर रूटमध्ये घेतलं तर किती येतं, 10 येतं. 10चा स्क्वेअर जर केला तो काय येतो, 100 येतो. बरोबर आहे नाही? म्हणजे हे काय स्क्वेअर रूट आहे. मग स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं असेल मोठ्या संख्येचं, आता काही संख्या जे राहते बघा त्यांचं आपल्याला परफेक्ट स्क्वेअर रूट राहतं, ते माहीत राहतं. पण काही संख्या जे आहे त्यांचं स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे वेळ लागतो. त्या स्क्वेअर रूट फाइंड आउट करायसाठीच ही मेथड डेव्हलप झालेली आहे, शॉर्टकट मेथड नाही म्हणता याचं, ॲप्रॉक्सिमेशन मेथड आहे. ठीक आहे, तर मग बघा याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे, लेट अस कन्सिडर वी हॅव कॅल्क्युलेट स्क्वेअर रूट ऑफ ए. आता एक काय, एक नंबर आहे, एक नंबर आहे, सपोज काय नंबर आहे. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ ए म्हणजे काय आपल्याला फाइंड आउट करायचं, स्क्वेअर रूट ऑफ ए फाइंड आउट करायचं आहे. मग स्क्वेअर रूट ऑफ फाइंड आउट म्हणजे नाही का, स्क्वेअर रूट ऑफ ए फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला एक x0 कन्सिडर करावं लागेल. काय कन्सिडर करावं लागेल, x0. हा काय x0. मग x0 काय आहे, x0 बी द इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन. आता इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन म्हणजे काय की सपोज आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे 105चं. कशाचं, 105. मग बघा 105च्या आधी परफेक्ट स्क्वेअर असलेली संख्या कोणती आहे, तर 100 आहे. बघा 100 जर आपण स्क्वेअर रूटमध्ये घेतलं त्याचं किती येतं, 10 येतं स्क्वेअर रूट. मग बघा 105च्या आधी परफेक्ट स्क्वेअर रूट असलेली संख्या कोणती आहे, तर 100 आहे. किंवा 105च्या पुढची पण घेऊ शकता तुम्ही. मग 105च्या पुढची कोणती राहील, मग बघा 105च्या पुढची 11 गुणिले 11 जर केलं तर 121 येतं. ठीक आहे, मग तुम्ही 121 पण घेऊ शकता. आणि 10चं काय 100 आहे. मग हे कशाचं स्क्वेअर रूट आहे, 11चं आहे. हे कशाचं आहे, तर 10चं आहे. ठीक आहे, 100. मग तुम्ही काय करायचं, इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन कोणतं पण एक कन्सिडर करायचं. एक तर 11 कन्सिडर करणार, नाही तर 10 कन्सिडर करणार. म्हणजे काय की आपण इथे x0 काय कन्सिडर केला, 10. आणि आपल्याला स्क्वेअर रूट कशाचं फाइंड आउट करायचं होतं, एचं. बघा मी तर खाली व्यवस्थित लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, बघा आता इथं एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल आपल्याला कशाचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं, 105. म्हणजे आपण काय घेतलं, तो स्क्वेअर रूट ऑफ ए घेतला. बघा इथं हा जो ए दिला ना, हा इथं ए. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं, x0 कन्सिडर करायचं. लेटस x0. मग x0 कसं कन्सिडर करायचं, तर त्याच्या आधीची परफेक्ट स्क्वेअर असलेली संख्या घ्यायची. मग याच्या आधी परफेक्ट स्क्वेअर कशाचं, 105च्या आधी. 105च्या आधी आहे 100, किंवा नंतर न कोणती आहे 121 आहे. ठीक आहे, मग 121 घ्या, नाहीतर मग 100 घ्या. मग याचं जर स्क्वेअर रूट केला आपण 10चा, याचं किती येणार, 10 येणार. अदरवाईज याचं किती येणार, 11 येणार. मग दोन्हीपैकी तुम्ही काय करू शकता, एक स्क्वेअर रूट घेऊ, म्हणजे नाही का एक इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन कन्सिडर करू शकता. नंतर नेक्स्ट बघा, हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आहे बघा, xn+1 इज इक्वल्स टू xn प्लस an ब्रॅकेट कंप्लीट, नंतर मायनस an स्क्वेअर अपॉन 2 इंटू xn प्लस an. ठीक आहे, हा काय त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग बघा आता an काय आहे, तर an परत दिलेलं आहे, an इक्वल्स टू a मायनस xn स्क्वेअर अपॉन 2 इंटू xn. बघा ए म्हणजे काय की आपल्याला ज्या संख्येचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं ती संख्या. त्याच्यानंतर xn. आता xn काय आहे की ते आपल्याला नंबर ऑफ इटरेशनचं आहे. सपोज फर्स्ट इटरेशन असेल तर इथं x1 होणार. ठीक आहे, आणि सेकंड इटरेशन असेल तर x2 होणार. त्याच्यानंतर 2 इंटू xn करायचं, आणि मग तो जो येईन तो ह्याच्यात पुट करायचा. नंतर xn प्लस an ज्याच्यामधनं ते मायनस करायचं. नंतर आपल्याला xn+1 भेटेल. हा काय स्टँडर्ड फॉर्म्युला. ठीक आहे, मग आता बघा आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू म्हणजे तुम्हाला आणखीन बेटर अंडरस्टँडिंग येईल.
एकदम सोपी मेथड आहे स्क्वेअर रूट फाइंड आउट करायची, त्याच्यामुळे काही लय असं विशेष नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तर बघा एक प्रॉब्लेम घेऊ आपण. बघा तो इनिशियल ॲप्रॉक्झिमेशन जे आहे ते तुम्ही तुमच्या मनानं कोणती पण संख्या कन्सिडर करू शकता, एक तर पुढची किंवा पाठीमागची, पण नियर अबाउट करायची नाही. तर मग तेवढी जास्त ॲक्युरेसी इन्क्रीज करायसाठी आपल्याला तेवढी जास्त इटरेशन घ्यावं लागतं. शक्यतो काय करायचं, त्याच्या अलीकडचं किंवा एक पलीकडचा नंबर कन्सिडर करायचा. ठीक आहे. आता बघा पुढचा एक प्रॉब्लेम घेऊ आपण. हा एक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेला आहे, तुम्हाला मी नंतर सांगेन. हे प्रॉब्लेम मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही आता. हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल बघा की ॲप्रॉक्झिमेशन आपण कोणतं पण सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. आता बघा फर्स्ट प्रॉब्लेम आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, फाइंड द ॲप्रॉक्झिमेट स्क्वेअर रूट ऑफ नंबर दिलेला आहे 2341. ठीक आहे. काय दिलेला आहे, नंबर दिलेला आहे 2341 बाय कशाने फाइंड आउट करायचं आहे, तर बक्साली मेथड. ठीक आहे. मग बघा आता आपण इथं काय करू शकतो, एक सगळ्यात पहिले आपल्याला ए काय दिलेलं आहे, तर ए लिहून घ्या. बघा मग दिलेलं आहे ए इक्वल्स टू किती दिलेलं आहे 2341. हे काय दिलेलं आहे आपल्याला, गिवन दिलेलं आहे. मग आता आपल्याला काय कन्सिडर करायचं, इनिशियल ॲप्रॉक्झिमेशन. ठीक आहे. इथं लिहा बघा. आता इनिशियल ॲप्रॉक्झिमेशन तुम्ही तुमच्या मनानं कोणतं पण घेऊ शकता. ठीक आहे. इनिशियल ॲप्रॉक्झिमेशन x0. मग बघा इनिशियल ॲप्रॉक्झिमेशन तुम्ही आता हा किती आहे, 2341 आहे बरोबर. मग 2300च्या आधीचा नंबर जर बघितला आपण तर किती येऊ शकतं, 1600 म्हणजे 40चा वर्ग आहे. ठीक आहे. 50 जर केलं तर 50 गुणिले 50 2500 होतं, म्हणजेच 2500. तर तुम्ही इथं XN 50 पण कन्सिडर करू शकता, 40 पण कन्सिडर करू शकता, 60 पण करू शकता, 70 पण करू शकता, 100 पण करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुमच्यानुसार तुम्हाला जो पाहिजे तो नंबर तुम्ही कन्सिडर करू शकता. सपोज आता मी इथं 100 कन्सिडर करतो. किती करतो, 100. ठीक आहे. मग x0 किती घेतला आपण, 100 घेतला. नंतर तुम्हाला मी 40 नाही का, म्हणजे वेगळ्या संख्या एखादा वेगळा नंबर कन्सिडर करून पण तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवतो. म्हणजे तुम्हाला समजेल बघा की आपण काही जरी कन्सिडर केलं तरी पण आन्सर तेच येणार. ठीक आहे. फक्त इटरेशनमध्ये थोडंसं ते ANच्या आणि XNच्या व्हॅल्यू चेंज होणार. ठीक आहे. आता बघा नंतर न लिहायचं नाव युजिंग बक्साली मेथड फॉर्म्युला. बक्साली मेथड फॉर्म्युला. ठीक आहे. मग बक्साली मेथडचा फॉर्म्युला काय आहे, तर बघा फॉर्म्युला आपल्याला गिवन आहे XN + 1 इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये XN + AN ब्रॅकेट कंप्लीट मायनस AN स्क्वेअर अपॉन 2 इंटू XN + AN ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. मग बघा ही टर्म इथं आहे. त्याच्यानंतर ना आता AN काय आहे, AN इज इक्वल्स टू कॅपिटल ए कोणता आहे, तर हाय बघितलं कॅपिटल ए मायनस XN स्क्वेअर अपॉन 2XN. ठीक आहे. मग बघा तर आपण फॉर्म्युला लिहिला. आता आपलं इटरेशन फर्स्ट चालू करू. ठीक आहे. तर इटरेशन फर्स्ट. मग हेडलाईन द्यायचं इटरेशन फर्स्ट. ठीक आहे. इटरेशन फर्स्टमध्ये बघा
आता इटरेशन फर्स्ट घेताना एनची व्हॅल्यू 0 पुट करायची. सगळ्यात पहिले लक्ष ठेवा, फर्स्ट इटरेशनला कधी पण ही जो एन आहे एनची व्हॅल्यू किती पुट करायची? 0 पुट करायची. मग लिहायचं इथं पुट एन इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 1. आता बघा याला इक्वेशन नंबर 1 द्या, इक्वेशन 1, आणि याला इक्वेशन 2 द्या. मग इक्वेशन नंबर 1 मध्ये जर आपण यांच्या जागेवरती 0 पुट केलं, बघा मग काय येतं? x0 प्लस 1 इज इक्वल्स टू x0 प्लस a0 मायनस a0 स्क्वेअर अपॉन 2 इंटू x0 प्लस a0, बरोबर. मग आपण काय केलं? एनच्या जागेवरती 0 पुट केलं. कशासाठी? फर्स्ट इटरेशनसाठी. इथं ब्रॅकेटमध्ये लिहा वाटलं तर, ठीक आहे. फर्स्ट इटरेशनसाठी एन इक्वल्स टू 0 घ्यायचं कधी पण. मग एन इक्वल्स टू जर 0 पुट केलं तर हा एक इक्वेशन तयार झालं. याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. मग आता बघा आपल्याला काय करायचं? आता ह्या जो एन आहे, एन फाइंड आउट करायचा. ह्याच्यामध्ये पण एनच्या जागेवरती काय करायचं? 0 पुट करायचं. मग इथं काय येणार? a0 इज इक्वल्स टू कॅपिटल ए मायनस x0चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू x0. मग बघा आपण x0 किती घेतलेलं आहे? इथं इनिशियल अप्रॉक्सिमेशन 100 घेतलंय, बरोबर. मग आता इथं ह्याच्यामध्ये 100 व्हॅल्यू पुट करायची. मग बघा इथं येणार a0 इज इक्वल्स टू, आता ए किती आहे? 2 3 4 1. आता हा जो ए आहे कॅपिटल ए कुठं आहे? इथं दिलेला बघा 2 3 4 1. याचं रूट फाइंड आउट करायचं आहे. मायनस आता x0 किती? 100 आहे, बरोबर. मग हा 100चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 100. मग बघा किती येतं ते? 2 3 4 1 मायनस बघा 100 इंटू 100 अपॉन 2 इंटू 100. हे जर केलं, हा 100 कॅन्सल तर 50 येणार, बरोबर. मग आता बघा याचा कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेटरमध्ये. 1 मिनटं. हे काय आहे? पूर्ण टोटल याच्या खाली, ठीक आहे. 1 मिनिट, माझं चुकलं थोडं. हे बघा इथं हे काय आहे? होल डिवाइड बाय, ठीक आहे. एचा फॉर्म्युला काय आहे? होल डिवाइड बाय 2 इंटू xn, ठीक आहे. 2 इंटू xn. मग बघा a0 इक्वल्स टू आता 2 3 4 1 मायनस x0 किती? 100 स्क्वेअर अपॉन 2 इंटू 100, ठीक आहे. मग बघा आता हे मायनस करा. जर कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट केलं तर बघा त्याचं आन्सर किती येतं? 2341 मायनस 100 स्क्वेअर ठीक आहे डिवाइड बाय 200, कारण की 2 इंटू 100 केलं तर 200 होणार, ठीक आहे. ते आता बघा मायनस a0 इक्वल्स टू मायनस 38.295, ठीक आहे. हे कशाची व्हॅल्यू आली? a0ची व्हॅल्यू आली. कशाची आली? a0ची. मग बघा आता ही जी a0ची व्हॅल्यू आहे ती काय करायची? पुट करायची. कशामध्ये? तर ती आता आपण x1 मध्ये पुट करायची, ठीक आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आलं ना x1चं, मग बघा x हा 0 प्लस 1 किती होणार? 1 होणार, ठीक आहे. बघा x0 प्लस 1 1 x1. मग बघा आता इथं x0ची व्हॅल्यू किती? बघा 100 आहे, ठीक आहे. प्लस a0 प्लस ब्रॅकेटमध्ये a0 किती आला? 38.295, ठीक आहे. किंवा तुम्ही 4 डिजिटपर्यंत पण घेऊ शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर ना मायनस आता बघा a0चा स्क्वेअर मायनस a0 किती आहे? मायनस 38.295 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय
बघा डिवाइड बाय जर केलं आपण 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 100 प्लस ब्रॅकेटमध्ये येणार 38.295, ठीक आहे. मग बघा 295 केल्यानंतर ना x1 इक्वल्स टू कॅल्क्युलेट करा. आता पूर्ण कॅल्क्युलेटरमध्ये पुट करायचं. बघा हे 100 प्लस आहे, इथं हे मायनस आहे, प्लस मायनस मायनस होणार. मग ते किती येणार याच्यातनं जर मायनस केलं तर 67.705, ठीक आहे. मग मायनस, आता बघा याला मायनस 38चा स्क्वेअर प्लस होणार आणि डिवाइड बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 100 प्लस 100, इथं बघा प्लस मायनस परत मायनस होणार 67.05. मग ते जर केलं कॅल्क्युलेट तर ते येतं बघा मायनस 5.302. मग बघा x1ची व्हॅल्यू जी आहे ती किती येते 1. x1 इज इक्वल्स टू 56.403. ही कशाची व्हॅल्यू आली तर x1ची व्हॅल्यू आली. म्हणजे काय की पहिलं रूट आलं. पहिलं रूट किती आलं 56 आलं. बघा खूप जास्त आलं. आता हे खूप जास्त कशामुळे आलं म्हणजे त्या असलेल्या व्हॅल्यूपेक्षा, कारण की आपण जो इनिशियल ॲप्रॉक्झिमेशन आहे बघा तो खूप पुढचा सिलेक्ट केला. मग बघा तुम्ही जो ॲप्रॉक्झिमेशन सिलेक्ट करणार आहे म्हणजे नियर अबाउट नियरेस्ट इंटिजर किंवा नियरेस्ट रूट, तर तो जेवढा जास्त जवळचा सिलेक्ट केला तेवढं इटरेशन म्हणजे नाही का जवळची येतील. तुम्ही जेवढं जास्त दूरचा सिलेक्ट करणार तेवढं ते थोडंसं प्लस मायनस येणार. म्हणजे तुम्ही जर कमी सिलेक्ट केला, आता बघा मी जर इथं 40 सिलेक्ट केला असता तर ही जी व्हॅल्यू आहे ही त्याच्यापेक्षा कमी आली असती ॲक्च्युअल रूटपेक्षा, आणि इथं ॲक्च्युअल रूटपेक्षा जास्त सिलेक्ट केल्यामुळं इथं ही व्हॅल्यू पण जास्त आली, ठीक आहे. आता नेक्स्ट सेकंड इटरेशन करायचं. मग बघा आता इटरेशन सेकंड, इथं लिहायचं सेकंड इटरेशन. मग सेकंड इटरेशनमध्ये बघा काय करायचं. आता सेकंड इटरेशनसाठी n इक्वल्स टू पाहिलं ना आपण, इथं काय किती घेतलं होतं 0 घेतलं होतं. मग याच्यासाठी किती घ्यायचं 1 घ्यायचं. किती घ्यायचं 1 घ्यायचं. मग लिहा पुट n इक्वल्स टू 1 इन इक्वेशन कशात येणार 1 मध्ये, ठीक आहे. मग आपण जर n इक्वल्स टू 1 जर पुट केलं मग n 1 प्लस 1, बघा इथं हा जो n यांच्या जागेवरती 1 पुट करायचा प्लस 1 इज इक्वल्स टू, बघा मग x1. आता यांच्या जागेवरती काय पुट करायचं 1 x1 प्लस a1 मायनस a1चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू a1 प्लस सॉरी x1 येणार आधी, नंतर ना a1 येणार, ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये जसं दिलं तसंच लिहा. तर लिहा x1 प्लस a1. बघा हा काय फॉर्म्युला आहे. मग आता बघा आपल्याला याच्यामध्ये a1ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. मग a1ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, मग बघा a1चा फॉर्म्युला लिहायचं इथं. बघा an इक्वल्स टू काय राहतं तर कॅपिटल A मायनस xnचा स्क्वेअर अपॉन 2 इंटू xn राहतं, बरोबर. मग आपल्याला nची व्हॅल्यू दिलेली 1. मग a1 इज इक्वल्स टू a मायनस x1 स्क्वेअर अपॉन 2 इंटू x1, ठीक आहे. मग आता बघा इथं जर बघितलं तर x1ची व्हॅल्यू किती आली आपली 56.403, ठीक आहे. मग बघा इथं लिहून घ्या वाटलं डबल x1, ठीक आहे. x1 इज इक्वल्स टू x1 इज इक्वल्स टू 56.403, ठीक आहे. त्यानंतर ना कॅपिटल ए काय 2341, बरोबर. त्याच्यानंतर ना आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यू माहीत झाल्या. मग आता आपण परत a1ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. a1 इज इक्वल्स टू 2341 मायनस x1 किती आहे 56.403 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 इंटू 56.403, ठीक आहे. मग बघा a1ची व्हॅल्यू किती येते कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. मग बघा कॅल्क्युलेटरमध्ये जर कॅल्क्युलेट केली ती येते मायनस 7.449. ही कशाची व्हॅल्यू आली a1ची व्हॅल्यू आली.
मग बघा आता A1 परत आपण काय करणार, त्या x1च्या फॉर्म्युल्यात x2च्या फॉर्म्युल्यात पुट करणार. मग आता बघा x2चा फॉर्म्युला कुठे आहे, बघा आता इथं हे जे x1 + 1 किती होणार, x2 होणार, बरोबर. मग बघा इथे येणार x2 इज इक्वल्स टू x1 + A1 मायनस A1 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू x1 + A1. ठीक आहे, हे ॲज इट इज येणार. मग इथं लिहायचं परत एकदा x2चा फॉर्म्युला काय आला, x1 + A1 मायनस A1 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू x1 + A1. ठीक आहे, हे काय आहे, फॉर्म्युला आहे. ठीक आहे, एक लाईन मारून घेऊ आता. मग बघा आपल्याला x2चा व्हॅल्यू फाइंड आउट करेल. मग x2 इज इक्वल्स टू, बघा x1 किती आहे आपला 56.43. ठीक आहे, मग 56.403 प्लस A1 किती आहे -7.449. ठीक आहे, मग मायनस बघा हा मायनस A1 किती आहे तर -7.449चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू, बघा आता 2 इंटू काय येणार 56.403 प्लस ब्रॅकेटमध्ये येणार -7.449. ठीक आहे, मग बघा आता याचा आन्सर काय येणार, x2 इज इक्वल्स टू, कॅल्क्युलेटरमध्ये पुट करा. मग बघा